तेलंगणामध्ये सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसनं मुस्लिम लांगुल चालनाची सीमा गाठली आहे। काँग्रेसनं तेलंगणातील अल्पसंख्याक कल्याण विभागासाठी असणाऱ्या निधीमध्ये 3003 कोटींची वाढ केली आहे। विशेष म्हणजे केवळ मुस्लिमांचे लाड पुरवण्यासाठी काँग्रेस सरकारनं एसटी आणि एससीच्या निधीमध्ये मोठी कपात केली आहे। अनुसूचित जाती विकास विभागाचा निधी 21,072 कोटींवरून केवळ 7,638 कोटी इतका केला, तर आदिवासी कल्याण विभागाचा निधी 4,365 कोटींवरून 3,969 कोटींवर आला। यावरूनच काँग्रेस दलित आणि आदिवासी विरोधी असल्याचं दिसून येतं। तेलंगणात काँग्रेसनं दलित आणि आदिवासींसाठी अनेक घोषणा केल्या, मात्र काँग्रेसच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यात किती विरोधाभास आहे हे लक्षात येत आहे। तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जणू काँग्रेसच्या विजयात केवळ मुस्लिमांचंच योगदान असल्याचं मान्य करतायत। तेलंगणामध्ये काँग्रेसनं मुस्लिमांसाठी घोषित केलेल्या निधीचा आपण आढावा घेऊया। रमजानसाठी 33 कोटी, आशूर खानांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी 50 लाख, जबरदस्तीने धर्मांतरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तबलिगी जमात इस्लामियाच्या बैठकीसाठी 2.4 कोटी, तर हज यात्रेकरूंसाठी 4.43 कोटी रुपये। म्हणजेच काँग्रेस सत्तेत आली की देश विघातक प्रवृत्ती बळावतात हे मात्र नक्की।